सोपान, ए सोपान, 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 आज मी खूप खुश आहे. तुला तुला माहिती आज काय झालं? मी आज काय केलं? जस्ट ब्रिलियंट यू नो. सोपान, आज मी काही क्षणासाठी तनिष्काच्या मेंदूवर ताबा मिळवला होता. काही क्षणासाठी, पण मी मिळवला होता सोपान, मी. याच दिवसाची मी कधीपासून वाट बघत होते सोपान. आता तू फक्त बघ त्या शुभ्राच्या मेंदूत घुसून मी तिच्याकडून काय काय करून घेते ते. तिला कळणार सुद्धा नाही की मी. काय झालं? गप्पा का बसलायस तू? मगाचपासून मी आपली एकटीच बडबडतेय. आनंद नाही झाला तुला? तुला बरं वाटत नाहीये का? होय, तुझी बहीण आली. कोणती? मग तिने तुला पाहिलं नाही ना? मी दार उघडलंच नाही तर कशी बघणार? आत लपून बसलो होतो. मग गेली ना निघून? गेली, पण शेजारच्या घराची घंटी वाजवली तिथं. मी दाराच्या फुटीत पाहिलं. त्यातल्या बाई बरोबर काहीतरी बोलली आणि मग सारखी टक लावून आपल्या घराकडे बघत होती. अरे पण मग गेली ना नंतर ती? अगं तुला कसं कळत नाही? शेजारच्या बाईला ठाऊक आहे मी इथे राहतो. तिला सांगितलं तर. वहिनी, हाँ वहिनी, दादा का नाही आला जेवायला? त्यांना आज उशीर होणार आहे यायला. तुम्ही सुरुवात करा, मी थांबते. हो, मी केली सुरुवात, मला चालेल. अगं वहिनी, जरा भाजी आण ग. हो जा. बस 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 बस. अगं किती वाटतेस, बस. तुम्हाला वाट? नकोय मला. मला वाट. काय रे आधी? काय झालंय का? काय नाही. मला वाट ग, मला वाट. एक तरी घ्या. नको म्हटलंय ना. काय रे? काय झालंय? आधी अरे तू जेवत का नाहीस नीट? हे काय असं आणि चिवडून ठेवलंयस नुसतं? हे घे गरम पोळी. आई नकोय मला पोळी. अरे काय नको असेल? काय झालं? तुझी भूक मला माहिती नाहीये का? बर पोळी नको का? तुला भात आण ग शुभ्रा. आई नकोय ना मला. अरे असं काय करतोस तू? जेव बरं मुकाट्याने. चांगलं तुझ्या आवडीची आमटी. शुभ्रा मी एकदा सांगितलं नकोय मला. आधी आण ग. आई अगं मी सांगते ना, पण नाही बिन नाही. जेवायचं मुकाट्याने. काय झालंय कोणास तू? जेव बरं, जेव नीट. अरे काय झालंय? शुभ्रा, अरे असं काय करतोयस? अरे असले प्रसंग काय येतच असतात, पण बायकोचा राग काय अन्नावरती काढायचा असतो का? तू जेव आपल्या मजेत जेव. अगं तू काय बघत राहिलीस? वाढ ना त्याला, वाढ लवकर. तू हात काढ. वाढ. वाढता आधी आधी आधी. अरे आधी काय म्हणस तुम्ही सुद्धा? काय म्हणस काय? मी काय केलं? अगं मी तर एक शब्द बोलले नाही, मी जेवत होते नुसती. आणि ते गोड काय केलंय ते आण मला जरा बघू तरी कसं लागतंय. आण लवकर. गाजर हलवा आहे. वाढ.
हेच ठेवू का इथे भांड? हो चालतं. वा बरं. अभिमान सरंजाम आहे. हल्ली तुम्ही बऱ्याच गोष्टी लपवता आमच्यापासून. बापरे, काय लपवलं आम्ही तुमच्यापासून? लग्न करताय कळवलं नाहीत. मी लग्न करतोय का? वेल, इट्स अ न्यूज फॉर मी. सुलेखा घरी येऊन गेली. तुमच्या लग्नाच्या गोष्टी ठरल्या. ना डोंट लाय टू मी. मला साहेबांनी सांगितलंय. बर, मग तू सुद्धा साहेबांना सांगितलंस का की तुझंही लग्न ठरलंय ते? काय? त्या मधुसूदन शास्त्रीच्या मुलीबरोबर तू लग्न? अभिमान, स्टॉप इट. मी आधी सुद्धा तुला सांगितलंय, आता पुन्हा सांगतोय. माझ्यात आणि त्या मुलीमध्ये असं काही नाही आहे. कसं आहे विक्रांत, आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, जिकडे आग असते तिथूनच धूर निघतो. म्हणजे त्या मुलीसाठी तू माझ्यावर आवाज चढवतोयस, त्याच्यातच सगळं आलं नाही का? अभिमान, दिस इज टू मच. जस्ट स्टॉप दिस. ओके ओके, नाही गेलं तर काय करणार? मारणार मला? Want to hit me? Want to hit me? Huh? Come on, hit me. मार ना. त्या मुलीसाठी तू हे सुद्धा करू शकतोस, हे कळलंय मला आता विक्रांत. हे बघ अभिमान, मी तुझ्याबरोबर प्रियासाठी वाद घालत नाहीये. मग तू माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल जो विचार करतोयस ना, त्याबद्दल वाद घालतोय. मी आणि प्रिया एका केसच्या संदर्भात भेटतोय अँड दॅट्स इट. आणि ह्या पलीकडे आय डोंट ओ यू एनी एक्सप्लेनेशन. सरकारने सगळी पोलीस स्टेशन विकायला काढलेत का? हां, केस संदर्भात बोलायला तुम्हाला दोघांना बाहेर भेटावं लागतं? कसं माहिती का विकी, जे खरं असतं ना ते शेवटी बाहेर येतं. रादर आलेलंच आहे. आता तुला ते तुझ्या तोंडून कबूल करायचं नसेल तर इट्स युअर ब्लडी प्रॉब्लेम. हो, जे खरं असतं ते बाहेर येतच. मग जाऊन सुलेखाला विचार ना खरं काय ते. सुलेखाला या वादात ओढायची गरज नाही विकी, सांगून ठेवतो. रागाला? सुलेखाचा काय संबंध आहे इकडे? तिला जाऊन विचार ना. काय विचारू सुलेखाला? हे बघ, सुलेखाला ना मला काही विचारायची वगैरे गरज नाही लागत. जे काही असतं ते ती मला येऊन सांगते आणि खरं सांगते. मग जाऊन तिला विचार, तिने मनीषाला कसं मारलं ते. काय? जाऊन विचार तिला, तिने मनीषाला कसं मारलं ते. कोण मनीषा? तिला जाऊन विचार ना. व्हॉट रॉट आर यू टॉकिंग विकी? अरे कोण मनीषा? आणि सुलेखानी मारलं म्हणजे काय ठार मारलं का? तिला जाऊन विचार, ती तुला नेहमी खरं सांगते ना. तू आहे ना विकी, आय डोंट वांट टू टॉक टू यू नाउ. प्रिया, अगे प्रिया, काय काय अवतार केलायस केसांचा तू? हा, केवढे राट झालेत ना. काही तेल बिल लावतेस की नाही कधी? तू नव्हतीस ना तेल लावून द्यायला. आता आलीयस ना, आता होतील केस छान व्यवस्थित पुन्हा. वा, बोलण्यात कोणी हात धरणार नाही हो बाई तुझा. भाची कोणाची आहे? तुझीच की नाही?
आलं का? माझ्यावरती आलं का? तुम्हाला सगळ्यांना ना माझ्यावरती आल्याशिवाय चैनच पडत नाही काही. थट्टा केली का आत्या तुझी? एवढं काय मनावर घेतेस? आता तू घे मनावरती. काय? आता जास्त उशीर करू नकोस बाई. अगं कशाला? लग्नाला अगं. मुलींचं ना वेळच्या वेळी सगळं झालं ना की बरं असतं माहितीये, नाहीतर नंतर सगळं कटकटीचं होतं. आत्या, या विषयावर यापूर्वी आपण निदान एक 500 वेळेला तरी चर्चा केलेली आहे आणि तेवढ्या वेळेला मी तुला हे सांगितलंय की मला एवढ्यात लग्न करायचं नाही. मग काय 40शीला आल्यावरती करणार आहेस का लग्न? कोण देणार कोण मुलगा मग तुला? त्यामुळे आता त्याचं टेन्शन आत्तापासून कशाला घ्यायचं? नशिबात असेल तो मिळेल. नशिबावरती विसंबून राहू नकोस बाई. शास्त्र्यांच्या मुलींच्या नशिबात भोगच असतात. आत्या काय? अगं हो, खरं सांगते मी तुला. अगं शास्त्र्यांच्या कुटुंबाचा इतिहासच बघ तू. इतिहास कशाला, गेल्या 2 पिढ्यांमधलंच बघ. हे बघ, मागल्या पिढीमध्ये आमची भागीरथी आत्या होती, हां, आणि ह्या पिढीमध्ये मी. 2 पिढ्यांमध्ये 2च मुली, पण सुख काय मिळालं नाही बाई. आमची भागीरथी आत्या पायानं आधू होती. वाड्याच्या 4 भिंतीमध्ये खुरडत खुरडत आयुष्य गेलं तिचं. आणि माझं बघतेसच तू, रिकाम्या कपाडाने आयुष्य घालवलं. सुख काही मिळालं नाही. म्हणजे भाऊ खंबीर होते, म्हणजे परवड नाही झाली, पण हे असं एकटं जगणं आलं नशिबात. म्हणून म्हणते अगं, आमचं काय 40 गेले 4 राहिले, पण तुझं तसं नाहीये बाई. तुझं सगळं आयुष्य जायचंय अगं. तेव्हा जो काय निर्णय घेशील ना तो अगदी विचार करून घे. हा काय ग? आत्या खूप उशीर झालाय, झोप ना आता. हो. हा अगं, मी तुझ्यासाठी एक अंगारा आणलाय, हा तो घेऊन येते. आणि दादाला सांगू नको हा अंगारा वगैरे आणलाय, नाही तर सांगत राहशील. नाही तर मग तो मला बडबडत राहील. आले मी, थांब. आई गो बाई 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 परमेश्वर. प्रथमेश, ए प्रथमेश, काय रे असं झोपलायस? चल उठ बरं, उठ, चल उठ राजा, उठ उठ, चल. कशी ही चित्र सगळी? ठीक आहे. काय ग, काय झालं? याचं अचानक कसं काय डोकं दुखायला लागलं तुझं? मला काल रात्रभर झोप लागली नाही. का? काय झालं? प्रथमेशचं फार टेन्शन आलंय. राधा, आपण प्रथमेशची ट्रीटमेंट सुरू करतोय ना. हे असं टेन्शन घेतलंस ना तर आणखी तब्येत बिघडेल तुझी. तसं नाही हो. मी काल त्याच्या खोलीत गेले होते रात्री. त्याने काढलेलं चित्र पाहिलं. काय होतं ते चित्र? प्रथमेशच्या प्रत्येक चित्रात कुठली तरी घटना किंवा प्रसंग असतो, पण त्याच्या कालच्या चित्रामधली घटना फारच विचित्र होती. त्या चित्रामध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीला पाण्यात बुडवून मारताना दिसते. काय?
हो, प्रथमेश तर पाण्याला घाबरतो आणि त्यात हे असलं चित्र का काढत असेल तो अशी चित्र? मला या मागचं काही कारणच कळत नाहीये. म्हणून मला फार टेन्शन येतंय. ही चित्र थोडी विचित्र आहेत हे खरंय, पण म्हणून एवढं टेन्शन घेण्याची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही. राधा, मग त्यानं ही चित्र कुठेतरी बघितली असतील, टीव्हीवर बघितली असतील, कुठल्या तरी गेममध्ये बघितली असतील, पण त्याचा डायरेक्ट संबंध प्रथमेशशी जोडण्यात काही अर्थ नाहीये. मूर्खपणाच आहे ते. आपण आता डॉक्टरांच्याकडे जातोच आहे ना, त्यांना दाखवू ही चित्र, ते काय म्हणतात ते बघू. ओके, तू चहा घे बघू. चहा घे आणि शांतपणे पड, बरं वाटेल तुला. प्रथमेशकडे मी बघतो. चहा घ्या. शुभ्रा, आय एम सॉरी. कशाबद्दल? मी खूप विचित्र वागलो तुझ्याशी. तुला एवढं बोलायला नको होतं मी. का कोणास ठाऊक मला खूप राग आला होता. नंतर विचार केल्यानंतर म्हटलं की तुझ्यावर रागवण्या इतकं काही झालं नव्हतं. आदिनाथ, आपण रागवतो, चिडतो ते आपल्या हक्काच्या माणसावरच ना. खरं तर मला काल रात्री नीट झोपही नाही लागली. मी खूप अस्वस्थ झालो होतो. वाटलं होतं तुझ्याशी येऊन बोलावं, तुझी माफी मागावी. मग का नाही आलात? वाटलं तू बोललीच नाहीस तर. शक्य आहे का ते आदिनाथ? चला लवकर या, मी तुमच्यासाठी शिरा केलाय. शुभ्रा, काय? तुला डॉक्टर सामंतांची ट्रीटमेंट सुरू ठेवायची असेल तर ठेव. हवं तर मी त्यांची माफी मागायला येतो तुझ्याबरोबर. नाही आदिनाथ, तुम्ही त्यांची माफी मागायची काहीच गरज नाहीये. मी जाईन स्वतः आणि बोलेन त्यांच्याशी. चला, तुम्ही चहा घ्या आणि या लवकर.